सकाळपासून कामात होतो, बाहेर आलो तो सूर्य म्हणतो भाऊ माझी शिफ्ट संपली. पण खरंच सांगतो इतका छान दिसत होता सूर्यास्त की मीच विचार केला हा भाऊ माझ्या पण जास्त मेहनत घेतो. अरे भाऊ हे काय पोपटाचा बिंद्रा बोलतो, पोपटाचा बिंद्रा ना आकाश कंडिले बोलतं, आकाश कंदील पण नाही पण झुमर आहेत बोलतो, जोडी आणली याची. तशी तर लाईट खूप छान आहे याची, LED नुसते चमकते. घेतला बारीकल्या पोरांच्या फटाक्यांचा सत्यानाश करायला. मला वाटलं इकेला अशी मध्ये लावली तर सगळ्या पेटील, पण ही कसली या गावांच्या त्या गावान. हा टिल्लू गायच्या फटाक्यांना हात लावू देत नव्हता, उचलला आणि घेतला पाऊस लावायला, त्याला काही समजला पण नाही. हिला घेतली चक्री लावायला तर हिची मजा बघा. काय पेटवीस तर नको पेटू, मला पण तेच पाहिजे. वर कार्यक्रम सुरू. मला खाली जाऊन सुतली बाम सोबत छोटा ब्लास्ट करायचं होतं, ते झालं. कडे गेल्यावरती मागे लागली, तिला चल बोलल्यावरती ती बघा कसा चल. स्माइलीला घेतले आणि गेलो घराबाहेर फटाके फोडायला. भावाला बर की फेक आमच्यासाठी वरून फटाके, तर भावाने फेकले लगेच. लागलो गोल गोल फिरवत दिन दिन दिवाळी कर, ती लागली घाबरायला. त्याच्यानंतर बघा कशी गाण्यावरती डुलते. स्माइलीला सोडली तिच्या घरी आणि मी आलो माझ्या घरी. घेतली शिंगा आणि रताली खायला. एरलीला बघा आपल्या रताली सुद्धा वाटायला येत नाही. इकडे सोडलेला कोणीतरी आकाश कंदील. हा बघता बघता खाली गाणी आला. गाण्या बोलतो मी देशी जुगाड केले बोलतो, फटाक्याचा बोलतं. मी बोलतो त्याला वाजून दाखव. त्याने लागला वाजवायला आणि त्याच्या जुगाडीने दिला त्याला धोका. तो घरच्या तंत्रमंत्र करून परत आला. त्याचा मिशन सक्सेस झाला. खतरनाक आवाज भावायला. तंत्रमंत्र नाही याने पहिल्यांदा अंगामध्ये शर्ट नव्हता घातला म्हणून तो फुटला नाही, पण दुसऱ्यांदा हा घरी जाऊन शर्ट घालून आला तेव्हा तो फुटला. रात्री 1 वाजता गॅलरीत बसून व्हिडिओ एडिटिंग करत होतो. कुत्र्यांचा रडण्याचा आवाज बघा किती घाण येत होता. घरात जाऊन गपचूप झोपलो.